महाराष्ट्रामध्ये भाजपची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याच हाती असणार आहे. कारण केंद्रीय नेतृत्वानं फडणवीस यांचा राजीनामा फेटाळलाय. त्यामुळे आता लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणूक सुद्धा भाजप फडणवीस यांच्याच नेतृत्वात लढेल हे स्पष्ट झालंय. केंद्रीय नेतृत्वानं फडणवीस यांच्यावर जबाबदारी देण्याची नेमकी काय कारण आहेत जाणून घेऊयात. मी स्वतः बाहेर असेल पण पूर्णपणे या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी देखील असेल. मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं. एनडीए की महायुति की सरकार बहुत मजबूती से हमें महाराष्ट्र में लानी है. किसी प्रकार का कोई बदलाव का सिलसिला नहीं. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपचा चेहरा असणार हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. लोकसभा निवडणुकीतल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याची तयारी केली. पण मंगळवारी दिल्लीत झालेल्या भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांचा राजीनामा फेटाळण्यात आला. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वानं महाराष्ट्रात भाजपचं नेतृत्व फडणवीसच करतील यावर शिक्कामोर्तब केलंय. कोई बदलाव नहीं है. फिर एक बार एनडीए की महायुति की सरकार बहुत मजबूती से हमें महाराष्ट्र में लानी है. किसी प्रकार का कोई बदलाव का सिलसिला नहीं. खरं तर लोकसभा निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. 2019 मध्ये 48 पैकी 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला 2024 मध्ये अवघ्या 9 जागा जिंकता आल्या. महाराष्ट्रात भाजपसह महायुतीच्या प्रचाराची धुरा पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर होती. त्यामुळे या पिछेहाटीमुळे देवेंद्र फडणवीसांनी निकालाच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत पराभवाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली. पण आता केंद्रीय नेतृत्वानं ही मागणी फेटाळून लावल्यानं फडणवीसांनी पुन्हा जोमानं काम करण्याची तयारी दर्शवली आहे. अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी. येत्या विधानसभेचा रोडमॅप याच्यावर देखील एक प्राथमिक चर्चा आम्ही केली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या महायुतीच्या सर्व घटक पक्षांसोबत ही विधानसभा कशी निवडून येता येईल या संदर्भातला एक रोडमॅप आम्ही तयार केला आहे. 13 दिवसांपूर्वी मोकळं करा म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर जबाबदाऱ्या कायम ठेवण्याची घोषणा हायकमांडनं केली. पण केवळ उपमुख्यमंत्रीच नाही तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी फडणवीसांच्याच हाती असणार हे आता स्पष्ट झालंय. देवेंद्रजींना सरकारमध्येच राहून भारतीय जनता पक्षाला संघटनेला मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे आणि त्यांनी ती विनंती मान्य केली असं आम्ही समजतो. केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केली असे आम्ही समजतो. मला वाटतं एक चांगला निर्णय या ठिकाणी होईल. सरकारमधून बाहेर राहण्याची इच्छा व्यक्त करण्याची फडणवीसांची ही काही पहिली वेळ नाही. 2022 मध्ये शिंदेंचं बंड ते सरकार स्थापन करण्याच्या सर्व सूत्र सांभाळल्यानंतर फडणवीसांनी सरकार बाहेर राहण्याची घोषणा केली. पण तेव्हाही नेतृत्वानं फडणवीसांची इच्छा अमान्य केली. मी स्वतः बाहेर असेल पण पूर्णपणे या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी देखील असेल आणि त्याकरता पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला मी देणार आणि मला अतिशय आनंद आहे. भारतीय जनता पार्टी की केंद्रीय टीम ने इस बात को तय किया है कि देवेंद्र जी को सरकार में आना चाहिए और सरकार में पदभार संभालना चाहिए. और इसलिए देवेंद्र जी से व्यक्तिगत रूप में भी आग्रह किया है और केंद्र ने इस बात को निर्देशित किया है कि देवेंद्र जी उप मुख्यमंत्री के रूप में, डिप्टी चीफ मिनिस्टर के रूप में
कार्यभार संभालें। मंगळवारच्या निर्णयानंतर भाजपमधील फडणवीसांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। महाराष्ट्राचं नेतृत्व फडणवीसांकडे कायम ठेवण्यासाठी काही महत्त्वाची कारणं आहेत। सरकारमध्ये भाजपचं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी फडणवीसांशिवाय पर्याय नाही। शिंदे आणि अजित पवार यांच्यात समन्वय फडणवीसच ठेवू शकतात। एकनाथ शिंदे आणि अजित पवार देवेंद्र फडणवीसांचा शब्द टाळत नाही। शासन आणि प्रशासनात फडणवीसांची मजबूत पकड आहे। महायुतीत समन्वय ठेवण्यासाठी फडणवीसांचं सरकारमध्ये असणं गरजेचं आहे। महाराष्ट्र भाजपात फडणवीसां एवढा अभ्यासू आणि सक्षम नेता सद्यस्थितीत नाही। खरं तर लोकसभेत महायुतीच्या पराभवानंतर विरोधकांकडून सातत्यानं देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठवण्यात येत होती। मित्रपक्ष आणि स्वपक्षांकडूनही दबक्या आवाजात फडणवीसांनाच पराभवासाठी जबाबदार ठरवलं जाऊ लागलं होतं। पण एवढ्या सगळ्या घडामोडीनंतर पक्ष नेतृत्वानं फडणवीसांवर विश्वास कायम ठेवलाय। त्यामुळे आता लोकसभेतल्या पराभवाच्या अंधारातून फडणवीस भाजपला पुन्हा विधानसभेच्या विजयाच्या प्रकाशाकडे नेण्यात यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।